श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 21. श्री गणेशाय नम. सिद्धमणी नामधारका ब्रह्मचारी कारणिका उद्देशिले ज्ञान विवेका तया प्रेतजननी श्री ब्रह्मचारी म्हणे नारी मूढपणे दुःख करी कोण वाचला असे स्त्री या संसारी सांग मज उपजला कवण मेला कवण उत्पत्ती झाला कोठोन जळात उपजे रेसा फेन बुद्बुद्ध राहे कोठे स्थिर ऐसा देह पंचभूती मिळवणी होय देह निर्मिती वेगळा होता पंचभूती अव्यक्त होय देह जाणा तया पंचभूताचे गुण मायापाशी वेष्टेन भ्रांती लाविली देह म्हणून पुत्र मित्र कलत्रवास रजसत्व तमोगुण तया भूतांपासून वेगळा आले लक्षण होती एक चित्ते देवत्व होय सत्व गुण रजो गुण मनुष्य जाण दैत्यासी तमोगुण गुणानुबंधने कर्मे घडती जेने जे कर्म आचरती सुकृत अथवा दुष्कृती तैसा होय फळप्राप्ती आपले आपण भोगावी या संसार वर्तमानी उपजती जंतू कर्मानुगुणी आपले आर्जवापासून सुख दुःख भोगितात या कारणे यादवंता संतोष न करावा उपजता अथवा नर मृत होता दुःख आपण करू नये कोणी मरती पूर्ववयसी अथवा मरती वृद्धापयसी आपले आर्जव असे जैसी तेणे परी इकडे याना कर्मानुवशे उपजताची ललाटी उरी तो विरीची सुकृत अथवा दुष्कृत्यतेची भोगभोगी म्हणून ऐसे या कर्मकाळाशी जिंकले नाही कोणी परियेसी या कारणे देहाची नित्यत्व नाही परियेसा तुझी सांगवाईले कोटी जन्म भोगभोगिले मनुष्य अथवा पशुत्व लादले पक्षी अथवा कृमी रूप जरी होतीच मनुष्य योनी कोण कोणाची होतीस जननी कोण कोणाची होतीस गृहिणी सांगतो आम्हा पुढे कवन तुझी माता पिता जन्मांतरीची सांग आता वाया दुःख करीसी प्रलापिता पुत्र आपला म्हणून पंचमहाभूतात्मक देह चर्म मांस मेह वेष्टोनिया नवमे देह मळबद्ध जर सरी जाणावे कैसा पुत्र कोठे मृत्यू वाया का भ्रमोनी रडसी तू सांडोनी द्यावे कैसे प्रेत संस्कारीती लौकिकार्थी येणे परी ब्रह्मचारी सांगेती ते विस्तारी परसोनी त्या अवसारी विनवितसे त्याशी विप्रविता त्यावेळी विनवितसे करुणाबाळी स्वामी निरोपिले धर्म सकळी परिस्थिर नव्हे अंतकरण प्रारब्ध प्रमाण म्हणून तरी का बजावा श्रीहरी परीस संपर्क लो जरी सुवर्ण नव्हे कोण बोले आम्ही पहिलेची देवहीन म्हणून धरिले श्री गुरुचरण अभय दिले नाही मरण म्हणून विश्वास केला आम्ही एखाद्या नरा याचे जुगरा धावत जाती वैद्याची या घरा औषधी देऊन या प्रतिकारा सेवेची करी आरोग्यता त्रयमूर्तीचा अवतार नरसिंह सरस्वती असे गुरु तेने दिदला असे वरू केवी असत्य होय सांग मज आराधिले मी तयासी वर दिदला का आम्हासी त्याचा करून या भरवसी होतो आपण स्वतचित्त विश्वास होनी असता आपण केले निर्वाण कैसे माझे मूर्खपण म्हणून स्वामी निरोपीसी त्या कारणे आपण आता प्राण त्याचे सर्वता समर्पिन गुरुनाथा वाढो तयाची ऐकोनी त्याचे वचन ओळखून या भावमन सांगे बुद्धी तिशी ज्ञान उपाय करी माता विश्वास केला तो श्री गुरुशी पुत्र लाभला पूर्णायुषी जरी आला मृत्यू त्याशी घेऊन जाई श्री गुरुनाथा जैसे झाला असे तुझवर तेथे समर्पित तुकलेवर पंचगंगा कृष्णा तीर औदुंबर तळी ऐसे ऐकूनी वचन विश्वास झाला तिचे मनी पोटी शव बांधूनी घेऊन गेली औदुंबर प्रती ते होत्या गुरुपादुका आपळी शिरते वालिका रुधिरे भरल्या पादुका आक्रोश करीते नारी दुःख करिता झाली निशी विप्र मागती प्रेताशी म्हणती आक्रोश काओ करीसी संसारोनी जावे आता मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत जाऊ दे आता प्रेत एक कर्कशे म्हणत असे काही केली या नेदी प्रेत आपण सवेदा जाळा म्हणत पोटी बांधून या प्रेत लोळत असे पादुकावरी म्हणती विप्रज्ञाती लोक राहू नये राणी निशंक तस्कर बाधा होईल एका जाऊ आता घराशी जाऊ आता स्नान करून उपवास हो का आजचे दिन प्रातकाळी येऊन दहन करू म्हणती ऐका आधीचे रात्री प्रेताशी सुटेल वासस दुर्गंधीशी आपोआप दहनाशी देईल जाणा ते कर्कशा म्हणून निगती सकळ लोक राहिले तेथे जनक प्रेतासहित करती शोक होती रात्र परियेचा निद्रा नाही दिवस दोन्ही शोक करिता जनक जननी या मती न होता रजनी झोप आली ती देखत असे सुशुद्धीत जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म परिधानित रुद्राक्षमाळा सर्वांगी योगदंड त्रिशूळ हाती आला औदुंबरा प्रती काव शोक करती सती आक्रोशोनी आम्हावरी काय झाले तुमरा आता त्याशी करू प्रतिकारा म्हणून देतो अभय करा भक्तवत्सल श्री गुरु भस्म काढोनी प्रेतासी लावित असे सर्वांगेसी मुख पसरी म्हणे तिसी वायू पुरस्करू म्हणे काय म्हणजे प्राण म्हणजे वायुदान बाहेर गेला विसरून घालितो मागुती आणून पुत्र तुझा सजीव होय इतुके होताची भयचकित झाली नारी जागृत म्हणे आपणा कैसी भ्रांत लागली असे प्रेतावरी जे का वसे आपले मनी तैसे दिसे निद्राव स्वप्नी
कैचा देव नरसिंह मुनी भ्रांती आपणा लागली असे आमचे प्रारब्ध असावणे देवावरी बोल काय ठेवणे अज्ञान आम्ही मूर्खपणे श्री गुरुवरी काय बोल येणे परी चिंता करीत तव प्रेता झाले चेत सर्वांगी विष्णू बहुत सर्व संदेशी जीव आला म्हणे प्रेताशी काय झाले किंवा भूत संचारले मनी भय उपजले ठेवी काढून दूर पडते सर्व संधी जीव भरला बाळ उठोनी बैसला म्हणे माते क्षुधा लागली मला अन्न देई म्हणत असे रुदन करीत या वेळी आला कुमार माते जवळी सन घालिता मुख कमळी शिरणी देवतीस धारा संतोष भय होऊनी प्रीतीसी संदेह मागुती असे मानसी कडिये घेऊन बाळासी घेऊन गेली आपले पती जवळी जागृत करून पतीशी साजरे वृत्तांत आद्यंशी पती म्हणेवती येसी चरित्र असे श्री गुरुचे म्हणून दंपती दोघे जण करून औदुंबर प्रदक्षिणा साष्टांग करीती नमन स्तोत्र करी नाना परी तू धारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी असक्य तुझ वर्णायासी क्षमा करणे स्वामी आम्हा क्षमा करणे घालून म्हणून निघाले ती लोटांगणे विनुया कृपा करुणाचरणे गेली स्नाना गंगेत स्नान करून बाळकासहित धुती जळली पादुकाची रत्न औदुंबरा समर्पण करीत लाविती दीपते वेळी पूजा करीती भक्तीसी मंत्रपूर्वक विधीसी शमीपत्र कुसुमेशी पूजा करीती प्रेयेसा निरांजन त्यावेळी करीती गायन बळी परिबळी अति संतोष ते वाळी व्यक्तिभावे सुखी करीती तुके होता गेली निशी उदय झाला दिनकराशी संस्कार म्हणून प्रेताची आले विप्रज्ञाती सकळ तव देखताची कुमराशी विस्मय झाला सकळी काशी समराधना करीती हर्षी महानंदा प्रवर्तला ऐसा श्री गुरुस्थान महिमा अखिल लोक लागले कामा एककाची सांगता सीमा विस्तार होईल बहुकथा सिद्ध मने नामधारका स्थान महिमा ऐसा एका अपार असे सांगता आणि का साधारण तुझ निरोपिले तया औदुंबरातळी श्री गुरुवास सर्व काळी काम्य होत तत्काळी आराधिता श्री गुरुशी जया नाम कल्पतरू प्रत्यक्ष जाना औदुंबर जे मणी इच्छा इच्छिती नरू साध्य होय परियेसा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती वाक्याने सिद्ध नामधारक संवादे मृत पुत्र संजीवनम नाम एकविंशोऽध्यायः श्री दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्राध्याय 22 श्री गणेशाय नमः नामधारक शिष्यराणा लागे सिद्धाची आचरणाकर संपुट जोडून विनुद असे पर्येस मागे कथन निरोपिले श्री गुरु गाणगापुरा आले पुढे केवी वर्तले हे विस्तारावे दातारा ऐकोनी शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोष न म्हणे शिष्य तुची सगुण गुरु कृपेच्या बाळका पुढे झाली अनंत महिमा सांगता असे अनुपम्या श्री गुरु आले गाणगाक्रम राहिले संगमी गुप्त रूपे भीमा उत्तरवाहिनीसी अमरजाग संगम विशेषी अश्वत वृत्त परियेसी महास्थान वरदभूमी तया सानी गुरुमूर्ती होते गौपे रूपे आरती सिद्ध महिमा करणे ख्याती भक्तजना रक्षणार्थ ऐसा संगम मनोहर तेथे वसती श्री गुरु श्रीमूर्तीचा अवतारू गौप्य होय कमणे परी वसती अरण्य संगमासी जाती नित्य विक्षेसी तया गाणगापुरासी मध्यान्ह काळी अवधारा तया ग्रामी तुझेवर असती एक शब्द घर होते पूर्वी अग्रहार वेदपाठक ब्राह्मणाशी तयामध्ये विप्र एक राहत असे सुलक्षणी देख त्याची भार्या प्रीती सेवक पती व्रताशिरोमणी वर्तत असे दरिद्रेसी असे एक वांजमयीची वेसन घालती असे नाकासी दंतहीन अतिवृद्ध नदी तिरी माळी अशी शार मृत्तिका वाहवयासी दाम देती त्याची मृत्तिका शार वाहवया तेने द्रव्य वरो घेती येणे रीती काळ प्रमिती श्री गुरुनाथ अतिप्रीती जाती विशेषी त्याचे घरी विप्र समस्त निंदा करती कैसायती आता आला म्हणती आम्ही ब्राह्मण असो श्रवती न ये विशेषी आमचे घरी फिरते आमच्या घरी रेखा विशेषान्न अनेक शाखा असे तेजून येते एका जातो दरिद्राचे घरी भक्त वसल श्री गुरुनाथ प्रपंचरहित परमार्थ सेवक जनातात करणे असे आपले मणी पाहे पाविदुरायाचे घरा प्रीती कैची षाडंगधरा दुर्योधना द्वारा कधी नवचे परियेसा सात्विक बुद्धी जे वर्तती त्यावरी श्री गुरुची अतिप्रीती इह सौख्य अपराकृती देतो आपले भक्ताशी जरी कोपे एखाद्याशी भस्म करील परियेसी वर देता दारिद्र्याशी राज्य होईल तिचे ब्रह्मदेवे आपल्याकडे लिहिली असती दुष्टाक्षरे श्री गुरु शरण संपर्काशी रे दुष्टाक्षरे ती शुभ होती ऐसे ब्रीद गुरुचे वर्णू न शके आमचे वाचे थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे श्री गुरु मूर्ती जाती घरा वर्तता ऐसे एके दिवशी न मिळवर त्या ब्राह्मणाची घरी असे वांज महिषी नेली नाही मृत्तिकेला तया विप्र मंदिराची गुरु श्री गुरु आले भिक्षेसी महाउष्ण वैशाख मासी मध्यान्ह काळी परियेसा ऐसे श्री गुरु कृपामृती केले बीज गृहाप्रती विप्र गेला या चक्र
वृत्ती वनिता त्याची घरी असे भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ आली पतिव्रता धावत साष्टांगेशी दंडवत करीती झाले ते वेळी नमन करुणी श्री गुरुसी विनवितसे करुण वचनेसी आपला पती याचकेसी गेला असे अवधारा उत्कृष्ट धान्यवरी बहुत घेऊन येईल पती त्वरित तवरी स्वामी बैसा म्हणत पाठ घातला बैसावया श्री गुरुमूर्ती हास्यवदन बैसत झाले शुभासने तया विप्रश्रीसी म्हणे शिरकाओ घालीसी तुझ्याद्वारे असता म्हैसी शिरकाओ न घालीसी विशेषी आमते तुवा टाळवीसी नाही वरो म्हणून या श्री गुरुवचन ऐकवण विप्रविनविता करी समन वांज महिषी दंतहीन वृद्धाप्य झाले देसी आप उपदळले आमचे घरी वांज झाली दगडापरी गाभा नवे कवणे परी रेडा म्हणून पुशितो याचे कारणे ते येसी व्यसन घालती परी येसा वहावया मृत्तिकेसी तेने आमचा योगक्षेम श्री गुरु म्हणती ती येसी मिथ्या काहो बोलसी त्वरित जावोनी आम्ही दोन्ही आणि श्रीराम ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे म्हणी काष्टापात्र घेऊन गेली एका दोहावया श्री गुरुवचन कामधेनू विप्रविनिता दत्ताक्षण दुहिली क्षीर संतोषणी भरली पात्रे दोन त्यावेळी क्षीर फिरवणी घरात आली पतिव्रता धावत त्वरित तापविती झाली अग्नित सेवेची नवमी परी येसा परी सोनी स्वामींचे वचन घेऊन आली क्षीर मरण प्राशन करी श्री गुरु राणा अंतिक संतोष करून या संतोषणी श्री गुरुमूर्ती वर देती अप्रतिती अतिप्रीती तुझे घरी अखंडिता लक्ष्मी राहो निरंतर पुत्र पौत्री शिरायुक्त तुम्हा होईल निश्चित म्हणून निघाले घरी त्वरित संगमी आपले सानाशी श्री गुरु गेले संगमाशी आला विप्रवराशी ऐकता झाला विस्तारेशी महिमा श्री गुरु नरसिंहाची म्हणे अभिनव झाले थोर होईल ईश्वर अवतार आमचे दृष्टी दिसे नर परमपुरुष तोची सत्य विप्र म्हणे श्रीयेशी गेली आमचे दारिद्र्य दोषी भेटी झाली श्री गुरुशी सकळाभिष्टी साधली म्हणून म्हणती म्हणे निर्धार करीती भेटी जाऊ कैसा यती हाती घेऊन आरती गेली दंपती संगमाशी भक्तिपूर्वक श्री गुरुशी पूजा करीती विधीशी संतोषिनी श्री गुरुशी तयासी पुनरपी वर देते झाले येणे परी द्विजवर लाटला जैसा झाला वर कन्यापुत्र लक्ष्मी स्थिर पूर्ण आयुषी झाले जाण म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरु चरित्र विस्तार ऐकता होय मनोहर दैन्य वेगळा होय त्वरित इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्या पाख्याने सिद्ध नामधारक संवादे वंध्या महिषी दोहनम नाम द्विविंशोऽध्यायः श्री दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्राध्याय 23 श्री गणेशाय नमः विनविषयक नामांती शिष्यनामांकित सिद्धासे आले पुसत पुढील कथा विस्तारत निरोपावे दातारा सिद्ध म्हणे एक बाळा श्री गुरुशी अखिल लीळा तोची विप्र प्रकट करिता झाला वांज महर्षी वरते त्याची गृही त्या गावी येरे दिवशी शारमुक्तिका व्हावयासी मागे आले महिषीसी द्रव्य देऊ म्हणती विप्र म्हणे तयासी नेदू आपली दुबती महिषी डावी तसे सकळी कांसी शिरभरणे दोन्ही केली करीती समय सकळ जन म्हणते वांजदंतहीन काल होती बाग नाकी खूण वेसर रजू अभिनव नवती गर्भ वांज महिषी कास नवती दुबे कैसी वार्ता फाकली विस्तारेसी तया ग्रामाधिपती प्रती विस्मय करुणी ते वेळी अधिपती आला तयाजवळी नमन करुणी चरण कमळी पुस्तसे वृत्तांत विप्र म्हणे तयासी असे संगमी संन्यासी त्याची महिमा आहे ऐसी होईल त्रिमूर्तीचा अवतार नित्य आमच्या मंदिरासी येथे श्री गुरु भिक्षेसी वरो नव्हते कालचे दिवशी शिरा आपण मागितले वांज म्हणता रागोनी म्हणे क्षीर दोहा जाओनी वाक्य त्याचे निघता मुखातून कामधेनू परी जाळली विप्रवचन परी सोनी गेला तो राज्य धावोनी सर्व दळ शृंगारोनी आपले पुत्र कलत्र सहित लोटांगणी श्री गुरुशी जाऊनी राजा भक्तीसी नमन केले साष्टांगेसी एक भावे करोनिया जय जयाजी जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारो तुझी महिमा अपरंपरारू अशक्य आम्हा वर्णिता नेनो आम्ही मंदमती माया मोह अंधकार वृत्ती तू तारक जगज्योती अवतारावे आपणाए याते अविद्या माया सागरी बुडालो असे घोरांधारी विश्वकर्ता तारी तारी मनोनी चरणी लागला वर्णावया तुझी महिमा स्तोत्र करिता अशक्य आम्हा तुझी रक्षिता केशवम्या चिन्मयात्मा जगद्गुरु संतोषिनी श्री गुरुमूर्ती तयाराया ते पुसती आम्ही तापसी असे यती अरण्य व्यास करीत असे कारण काय आम्हासी येणे तुम्ही संभ्रमेसी कलत्रपुत्र संहितेसी श्रवण करणे सांगमज ऐकोनी श्री गुरुचे वचन राजा विनवी कर जोडूने तू धारक भक्तजना अरण्य व्यास काय असे वृद्ध रावया भक्तजना की जे अवतार नारायणा वसे जैसे भक्तमना संतुष्टावे तेणे परी ऐशी तुझी ब्रीद ख्याती वेद पुराणे वाखाणी ती वस्त्र तुझी मूर्ती विनवी माझी परिसावी गाणगापूर महास्थान स्वामी करावे वाच पावन नित्य येथे अनुष्ठान वास करणे ग्रामात
मठ करून ते स्थानी असावे आम्हा उद्धरोनी म्हणून लागे श्री गुरुचरणी भक्तिपूर्वक नरेश्वर श्री गुरुमनी विचारिती प्रकट होणे आली गती क्वचित काळ येणे रीती वसने घडे त्या स्थानी भक्त रक्षणार्थ पुढे असे कारणार्थ जा राजायाचे मनोरथ पुरवी म्हणती ते वेळी ऐसे विचारून मानसी निरोप देती नराधिपासी जैशी त्याची मानसी तुझी भक्ती असे तैसे करी गुरुवचन ऐकोनी संतोष झाला बहुमणी बैसोनी सुखासनी समारंभे निघाला नाना परीची वाद्ययंत्रे गीत वाद्य मंगळतुरे मृदुंग टाळ निर्भरे वाजताती मनोहरे आणि छत्रपताकेसी गज तुरंग शृंगारेसी आपुले पुत्रकत्र कलत्रेसी सर्व चालती सेवा करीत वेद घोष द्विजवरी करिता ती नाना परी वाखाणीती बंदिकारी ब्रीदतया त्रिमूर्तीचे येणे परिग्राम प्रीती श्री गुरु आले अतिप्रीती अनेक परी आरती घेऊन आले नगर लोक ऐसा समारंभ थोर करिता झाला नगरेश्वर संतोषिनी श्री गुरु परवेशले नगरात तया ग्रामी पश्चिमदिनी दिशी असे अश्वत्थ उन्नतेची तया जवळी गृहवोसी असे एक भयानक तया वृक्षावरी एक ब्रह्म राक्षस भयानक वसतसे तेथे एक समस्त प्राणी भयंकर ब्रह्म राक्षस महाक्रूर मनुष्य मात्रा करी आहार त्याचे भय असे थोर म्हणून निवोस गृह तेथे श्री गुरुमूर्ती त्यावेळी आले तया वृक्षाजवळी ब्रह्म राक्षस तात्काळी येऊनी चरणी लागत असे कर जोडोनी श्री गुरुशी विनित असे भक्तीसी स्वामी माते तारी तारी ऐसी गोरांदारी बुडालो तुझे दर्शन मात्रेसी गेले माझे अर्जव दोषी तू कृपाळू सर्व भूतांशी उद्धरावे आपणा ते कृपाळू मूर्ती श्री गुरु त्याचे मस्तकी ठेविती करू मनुष्यरूपे होनी येरू लोळत असे चरण कमळी श्री गुरु म्हणती तयाशी त्वरित जाई संगमाशी स्नान करिता मुक्त होशी पुनरावृत्ती नव्हे तुझ श्री गुरु वचन ऐकोनी करी राक्षस संगमी स्नान कलेवर सोडून मुक्त झाला तक्षणी विस्मय करीती सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक हरि अजपिनाक हाची सत्य होईल राहिले श्री गुरु तया स्थानी मठ केला तक्षणी दीप शिरोमणी भक्तिभावे पूजितसे श्री गुरु नित्य संगमाशी जाती अनुष्ठान कालासी नराधीप भक्तीसी सैन्यासहित आपण जाय मध्यान काळी परियेसी श्री गुरु येती मठासी सैन्यासहित आनंदेशी नमन करी नराधीप एखादे समयी श्री गुरुनाथ बैसवी आपल्या आंदोलिकेत सर्व दळ सहित घेऊन जाय वनांतरा भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती भक्तादींना आपण असती जैसा संतोष त्याचे जिती जेणे परी राहती देखा समारंभ होय नित्य ऐकती लोक समस्त प्रकाश झाला लौकिक मते ग्रामांतरी सकळे जना कुमसी ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नाम त्यासी वेद तीन जाणत असे मानस पूजा नित्य करी सदा ध्याय नरहरी त्याने ऐकिले गाणगापुरी असे नरसिंह सरस्वती ऐकी त्याची चित्रलीला मनी म्हणे दांभिक कळा हा काय खेळ यतीश्वर म्हणून मनी निंदा करीत ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वांच्या मनीचे जाणत यतीश्वर निंदा करीत म्हणून ओळखे मानसी सिद्ध मनी नामांकिता पुढे अपूर्व झाली कथा मन करोणी सावधानता एकचित्ते परिसावे इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे ब्रह्म राक्षस मुक्तकरणं नाम त्रयोविंशोऽध्यायः। श्री दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।